झालं बाई रानातलं सगळं खुरपून टुरपून. हे पाणी काय बाई नाला पाणी आहे ना बाई. मंदाबाई हो काय करते? काय नाही बाबा हातपाय धुते. अरे तो पैसे आपलं जरा काम होतं राव. काय काम आहे? हा मै बायको ना लय आजारी पडली हो. काय झालं रे? हा ऍडमिट केली कुठं? तिला दवाखान्यात. हा का बरं वाटतं? हा नाही रे लय सिरियस आहे. सुरेश आहे? हा बाई. मी ना आता लय अडचणीत आलेलो आहे. मला आहे ना जरा पैशाची गरज कर जरा 10-5 हजार रुपये दी. एवढे? हो हा ना लय आजारी मै बायको. हा का? ते पाणी चाललंय तुपल्या खाली. हा जाऊन दे बाबा तू ऐकूनच मग हे झालं बाबा. हा ना राव लय दुखात आहे काय करू रे दिना. अरे एवढे नाही होणार 10-5 हजार रुपये नाही माझ्याकडं. अरे लय बेकार म्हणजे आता काय सांगायचं तुला. मी रात्रंदिवस मला झोपलंय भाऊ. आणि तू एवढ्या दिवसाचे कामाचे पैसे कुठं वाट लावली ते अरे पैसे? काय आता होते माझ्याकडं 60-70 हजार रुपये तेवढे घातले दवाखान्यात मी. दवाखान्याची भरती केली? हा मग आता भरती बायाचं दुखत आहे मायावाल्या बायकोचं हो. आता थोडेफार अजून कमी पडत म्हणलं पाहतो. हा माझ्याकडे एवढे पैसे नाही व्हायचे भाऊ. मी मागच्या वेळेसच मी त्या एका कार्यक्रमात दिले ते पैसे. ते बांगडी तो आहे सोन्याची का पलीकडच्या हातातली? हा सोन्याचे आहे माझ्या बांगड्या. ते दे ना मग त्या मुडीतून मग तुला दुसऱ्या नंतर करू ना. अरे बाबा मानवरा मला मारीन ना येड्या. अशा बांगड्या दिल्यावर कसं व्हायचं? त्याला सांग म्हणा त्या बाबूरावच्या मंडळीचं दुखत तो म्हणा लय लय तो कसं नुसतं दाया माया करत होतं म्हणा. त्यासाठी ठेवल्यात म्हणा नाही तर सोन्याला का ठेवू ना ते. मग एक काम करते हा एक बांगडी हातात ठेवते हा हा आणि एक बांगडी देते हा आणि तुला जायला 500 रुपये देते. नाही तसं नाही रोख कॅश काहीतरी दे ना चांगलं 2-1 हजार तरी दे कमीत कमी नाही काही तर. अरे येड्या 500 रुपये देते तुला जायला तिथपर्यंत दुकानापर्यंत. ही मोड्याव याचे पैसे येते आणि तुला चांगले. मोडू का डायरेक्ट? मोड्याव मी सांगेन मी हरवली म्हणून माझ्याकडून. जर एखाद्याचा जीव वाचत असला माझ्यामुळं तर मला किती मोठं पुण्य लागणार. नाही तुला पुण्य लागेल तुला तशी तू पहिल्यापासूनच चांगलीस रे शांताबाई. अरे लेकराबाचे मानव शांताबाई नाही बाबा. आईला ते मंदाबाई हा हे ध्यानातूनच काय होतंय काय मला काही कळना. तर आता तू ना चावळला आता बायको हे झाल्यापासून. हा ते त्याच्यामुळे ना मग थोडं ना माझ्या डोक्यातलं एक अंश आल्यात. तुला दाखवून घे चांगलं. नाही मला काही गरज नाही दाखवायची. माझी बायको जरी आली ना संध्याकाळपर्यंत घरी आजच सोडू एखाद्या वेळेस. हा पण तू ती दारू बिरू पिऊ नको बरं का तिकडं. नाही दारू मी पितच नाही. तर दारूवाल्याच्या मौतीला जात नाही मी कधी. हा लय शाना का आता. दी. आणि ऐक ना डबा बिबा देऊ मी बनवून मग चपाती भाजी. संध्याकाळी येईन ना तुपल्याकडे मी. येशील ना? हा संध्याकाळी डबा घेऊन जाईन. ते बिल भर सांगा हा ते. बिल भरतो ना. दरे 500 रुपये. आज झुकणीत का काय आहे? आता अरे येडे सोन्याची बांगडी दिली ना मी तुला तरी मागवतो का पैसे? येऊ का मग? हा येतो हो. हा लय आशीर्वाद लागेल तुला हो. तिला सांगू नको की मी बांगडी दिली म्हणून हे झालं म्हणून. असं काही सांगू नको. नाही ती बाई मनाला खाईन माहितीये का. बरं सांगत तू. हा नाही सांगत. येऊ का? हा ये. साराकडे भागला तर हे 500 हिचे काय होतील ते. इतकं चांगला झालं अजून 2-3 जण पाहू भेटले तर भेटले. लवकर सामान घेऊन येते. वहिनी काय रे बाबड्या? मला आहे ना थोडी गरज होती. कसले? मग आहे ना आपेंड्याला आहे ना मोतीबिंदू झालेला आहे. आपंड्याला मोतीबिंदू झाला? हा अगं बाई लयच मोठा आजार झाला. हा दवाखान्यात जायचंय मला. 2-4 हजार रुपये द्या तुमची मी देऊन टाकीन. मग आपला पगार झाला का देऊन टाकीन तुम्हाला पैसे. पण तुम्हाला बघून असं वाटत नाही दुखत आहे म्हणून? नाही लय दुखत आहे. तुम्हाला काय सांगायचं. आयो मोतीबिंदू आयो इकडे बी दुखत आहे का? हा लय दुखत आहे काय सांगायचं. अरे बस इथं बस. लय दुखत आहे. अयो लयच दुखत आहे ना खरंच. लय दुखत आहे. मग काय म्हणले डॉक्टर? डॉक्टर म्हणे तुला 10,000 रुपये आणावं लागतील. अयो आता त्या मंदाबाईकडे गेलो तुम्ही. हा तिने दिलेत मला 2-3 हजार रुपये दिलेत. हा आज 7 हजाराची गरज आहे मला. बापरे. अयो लय दुखत आहे गड्या. बरं ऐका ना मी आता किराणा आणायला चालले होते. जास्त नाही बरं का 1000 रुपयेच आहे माझ्याजवळ. चालतं मागा ना तेवढ्यात. 1,500 द्या ना. 1,500-2 हजार. नाही ना तेवढे हे कमून निघा ना. हे तुमचं नशिबातच नाही का पैसे. हा निघले. हा आयो थांबा इकडे बी दुखत आहे का? मला वाटतं इकडेच असतं तिकडे नसतं. काय कळालंच. आयो अगं बाई ऐका ना बाबूराव जरा हे पटकन जा तुम्ही. 10,000च आहे तेवढं पटकन जायची सोय कशी? जातो ना रिक्षा आहे ना. हाय का केली का? हा रिक्षा. बरोबर जपून जा. येऊ का? हा आयो बाई
लय दुखत बाय, कोणाला कुठं कुठं मोतीबिंदू व्हायला लागले आजकाल. लय अवघड आहे. तेरे चेहरे का जाना कुछ ऐसा. हाय निकिता. अयो लय दुखत आहे मायवलं. काय दुखत हा काय चेटीच्या आतमध्ये लय दुखत आहे. मागून शिर्डीच्या आतमध्ये दुखत आहे हा काय कोम आलाय कोम मागून. मागून कोण आला म्हणजे तुम्हाला शेपटी आली का अशी? नाही ते काय म्हणतात ना मुळ्यात लय दुखत आहे आतमध्ये लय ठाणकत आहे. मुळ्यात मला नाही माहित काय असतं ते. आता तुला काय सांगायचं तू आहे ना लेकी सामान आहे मायवल्या. काय सांगू तुला आता माग राहत आहे का? मागं राहत हा लय ठस कोम आलाय लय दुखत आहे. दुखत आहे. हा बरं एक काम करा, चला आपण बसून बोलू. अरे बसू नको बसून तर लय त्रास होतोय. इकडे आहे का इकडे आहे? माग आहे. मी काय म्हणतो तुला लयच मोठा प्रॉब्लेम दिसतोय. लय मोठा प्रॉब्लेम आहे. मी काय होतो निकिता अहो मला दे ना 2-3 हजार तुपल्याकडे असले तर दवाखान्यात जायला. माझ्याकडे नाही ना हो. हा दिले असतील ना तुपल्या बॉयफ्रेंडनी. बॉयफ्रेंड कशाचं देतोय माझा? माझ्याकडूनच घेतोय उकळी तो रोज पैसे. मला कपडे घ्यायचे, मला चड्डी घ्यायची. आयो लय दुखत आहे रे टाणक नुसतं अचानक दुखत का? हा लय दुखत आहे मागून लय दुखत आहे. तो माझ्याकडूनच घेतो पैसे. आता काय सांगू तुम्हाला, माझी तरी तरा. काय ना तुझ्याकडे असले तर. अयो जमानच गाड्या मला. माझ्याकडे ना हा 500 रुपये. फक्त पण ते मागत होता सकाळी मला. मग काय करू आता, तुम्हाला देऊ का त्याला देऊ? त्याला काय चालते ती? मी आहे ना. मी आहे ना. मला दे ना दवाखान्यात जायला. असं म्हणा ना मग. हा लय दुखत आहे. अयो अजून पाय ना काही. अहो मग इकडं काहून हात लावितात? मग इथं दुखत आहे ना परत. हा का? हा अवघडच ते छातीवर दाब आल्यासारखं होतं मागं दुखत आहे नुसतंच. दे ना. पण मग याचं काय करता ना तुम्ही हा? पैशाचं? दवाखान्यात जाईन मी. दवाखान्यात जाता ना? हा काय ऑपरेशन आहे का? हा करावंच लागेल आता त्याच्याशिवाय पर्यायच नाही मला जमानत. हा का? नुसतं टच करतोय लय दुखत आहे. हा तोंडावरून हा. दिसतंय बरं का तुमच्या. एवढं आलंय बाहेर. एवढं असतं का? हा कोम हा धरा पैसे. आजूक नाहीत नाही एवढेच आहेत. एवढेच आहेत. ते पण त्याला काहीतरी सांगावं लागेल आता. हा मग नीट आल्यावर देईन तुला पैसे. हा बरं चालेल. जाऊ का? हा जा. दाखवून घ्या चांगलं. आयो लय दुखत आहे. दाखवतो. हा आयो गेली तिला घातला कांटा. हे 500 ते 1000 त्या आईच्याकडून मंदीकून 500 बांगडी घेतली तिची सोन्याची. आता चला बाबराव खसका आता चगाच करू. आता 3 दिवस तर हॉटेल सोडायचंच नाही आता. सकाळी दुपारी संध्याकाळी नुसती दारू खायचं प्यायचं मजा करायची आयुष करायची एकदम. आयो चला आता. आयला काय करावं गाड्या? ते बाबड्या कुठं गेलाय? 2-4 दिवस झालेत. काम पडले शेतामध्ये. सगळंच सीन झालाय. मला तर काय समजाना. कामाला येईना. पैसे मागितले होते मी पैसे दिले नाही त्याच्यामुळे तो येईना का काय ते कळाना. पण याच्याकडे आले पैसे नसते तर येतो का मला. पण याला काही समजानाच नेमकं काही कुठंतरी डाका मारला असेल त्यांनी. ते तसं लय चाप्टर. त्याच्यामुळं काहीतरी केली असेल त्यांनी. कुणाचं तरी कांड केलंच असणार आहे. तसं ते आहेच. तुमच्या इथं तो बाबड्या कामाला येतो. हा त्याला ना अपेंडिक्स मध्ये मुळव्याध झालता. नाही मोतीबिंदू झालता. बरं आहे का हो त्यांचं? काय ते कामाला येईना. कसलं मोतीबिंदून कसलं काय. दारू पिऊन पडला असेल कुठं तरी. हा मग अहो नाही लय दुखत होतं. कुठं दुखत होतं काय सांगू. 1000 रुपये दिलते मी त्यांना कितीतरी हजार लागत होते ऑपरेशनला. काय नाही त्याचा लपट माणूस आहे तो सगळा. हा वय? मग काय म्हणता? आता मला माहिती ना माझ्याकडे काम करतोय तो. कामालाच येणार ना. म्हणूनच मी म्हणलं तुम्हाला विचारावं बरं आहे का तब्येत. तर तुम्ही तर असं म्हणायला लागले. कसं बरं? तुम्ही पैसे तरी कशाला द्यायचे? अहो लय दुखत होतं. कुठं कळा मारत होते त्यांच्या. काय सांगू मी. काय सांगायचं. आमचं सगळं सीन झालं ना. आता गहू पडलाय. मला खळं ट्रॅक्टर येणार म्हणजे उपनेर येणार. हा वय? हा आम्हाला मला एकट्याला सगळं सीन झालंय. तुम्ही पैसे कशाला द्यायचे? मलाच कळा ना आता काय झालंय नेमकं.
कुठून कुठून हा ते शांताबाई काय ते आपलं मंदाबाई त्यांच्याकडनं मी काहीतरी घेतले म्हणत होते राव ते. तुम्हाला काही पैसा जादा झालाय समजा ना. बाबड्या पाहिलं का हो तुम्ही? आता काय कामालाच आहे ना, तो 4-5 दिवस झालेत कामाला याय ना. अहो ऐका ना, त्यांच्या बायकोचं आहे ना एवढं दुखत होतं ना, ती बिचारी सिरियस झाली हॉस्पिटलमध्ये माहिती आहे का. आणि मी ना माझी सोन्याची बांगडी दिली, म्हणलं बांगडी मोडा पैसे येते. माझ्या घरच्याला पण माहित नाही, 500 रुपये कोरनवर दिली मी जायला. बाई बायकोचं दुखत आहे काय? ते बाबड्या माहिती ना तुम्हाला. अहो माहिती आहे, वेळ प्रसंग आल्यावर द्यावा घ्यावं लागत. सांगा बरं अहो काय तुम्ही पस्ताव केला पैसे देऊन, त्याला बांगडी देऊन. काय आता देईन का परत? आता ते बिल भरल्यावर देईन ना मग त्यो. बिल भरल्यावर कसं काय देईन? बायकोच दुखत म्हणतो ना त्यो. बायकोचं कसलं दुखत आहे? नाही नाही. अहो मंडाबाई माझे इथं आलते, मला म्हणे कुठं कुठं दुखत आहे. मी 1000 रुपये दिले. इकडे यांना विचारलं म्हणे चांगलेच आहे. बाई, माझी सोन्याची बांगडी नेली नंदाने त्याने. मला सगळं कामाचा घोटाळा झालाय आता आम्हाला नाही तुमच्यामुळे. माहिती, तुम्ही तुमचं काय करा. भरपाई तुमच्याकडून घेणार आता आम्ही. सोन्याचं तुम्हाला कोण सांगितलं होतं द्यायला? अगं येडे, आजकाल सोन्याचा भाव किती? 60-70 रुपयाची बांगडी नेली हो त्याने माझी. बाई तुम्ही सीन केला म्हणजे माझ्या डोक्याभोवती. शिन केला ना. आता आम्हाला काय माहिती एवढे नाटक करतोय तो. माझा सगळा गहू चाललाय आता, वाळलाय पार म्हणजे तुमचा गहू- पडायला लागलाय. तुमचा गहू जाऊ द्या, त्या बाईची बांगडी गेली, मग किराणाचे पैसे गेले बाई. ते तरी 1000 रुपये माझी सोन्याची बांगडी नेली ना त्याने. ते 4-5 दिवसापासून कामावर नाही, नेमका गेलाय कुठं तेच मला आता त्याचं बघावं आम्हाला लागेल. बाकीचं नाही माहिती. तुम्ही भरपाई करायची, तुमच्याची मालक आहे ना, तुम्ही भरपाई करायची. आम्हाला नाही माहिती. कुठं भेटते बरं ते? आता त्याच्या घरी जाऊन बघावं लागेल. आता घर नाही माहिती आम्हाला. आम्हाला काही ठाव ठिकाणा काहीच माहित नाही त्याचं बाबड्या. आणि मग कसं काय दिले तुम्ही फक्त पैसे? खालच्या वाडीत राहतं एवढंच माहिती, पण बघितलं नाही ना घर. विचारपूस करावं लागेल मग. तुमचं नेमकं कसं काय दिले तुम्ही त्याला पैसे? अहो म्हणलं एखाद्याचं दुखत आहे करावं मदत म्हणून केले. आम्हाला काय माहिती गंडा घातलाय म्हणून. गंडा घातला त्याने लय मोठा हो, रडला पडला हो त्या मापाशी. एवढं टोन केलं हो त्याने. आपण तुम्ही माझं काय झालं आता तुझं? बाबूराव काका बरं आहे का त्यांना? आता तुला पण घातला का गंडा? तुला पण घात आता हिला घातला, हिला घातलाय, हिला बांगडीला घातलाय. त्यांचं दुखत होत काय मुळव्यात. बाई मला तर म्हणले काय अपेंडिक्स मध्ये मोतीबिंदू झालाय. तुला काय म्हणे? अपेंडिक्स मध्ये कधी मोतीबिंदू होत असतो काय? अगं तू Appendix शिकलेली इथं ना, असतं. नंदनी. आणि मोतीबिंदू डोळ्याचं असतं. तुला कळलं नाही का? कसं उरवरा लक्षात केलं आलं तुला नाही पण. त्याचं. अहो, पण त्यांचं मुळव्यात दुखत होत. ते लय आयो 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 करीत कसं मला तरी तास तोंड आयो केलं. आयो आयो कुठं कुठं धरीत होते काय सांगू बाई लय येड्यात. तुम्हाला तिघींना चांगलं गंडा मारला आणि तुमच्यामुळे माझं काम 4 दिवसापासून अहो, पडलं. आम्ही थोडी केलंय. आता आलाय समोर तर दिले ना पैसे. कोणाला धरीत होते? तुमच्या कामाला लावा काढी. इकडं 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 दुखत होत. हा का? हा. माझ्या समोर तर नुसतं आयो आयो करीत चालले होते असे. माझ्याकडून 500 रुपये घेतले त्यांनी. या मंदाबाईला तर म्हणले माझी बाईचं ऍडमिट आहे. माझी बांगडी नेली का पोरी सोन्याची. एक काम कर आपण त्यांच्या घरी जाऊन चांगलं धुवून काढू. सोन्याची बांगडी नेली 60-70 गंडा घातला बाबड्या. आपले तर 1500. कळालं नाही का मग? बांगडी डायरेक्ट कोणी असं देऊन टाकत का मग? आता नाही असं नका करू. तिथं जाऊन त्याला हाना चला. तुम्ही भरून द्यायची भरपाई तुम्ही करायची. तुमची तर कामाला वाचा तेव्हा. तुम्ही तुमच्या जिम्मेदारीवर दिली, मला विचारून दिली का? नाही, बरोबर त्यांची काय तुम्हाला मी चूक नाही. सगळ्याला आहे ना माझ्या गावाचं खळ करा आणि सगळं तुम्हाला म्हणजे त्याच्या जे येईन ते विकून तुम्हीच पैसे घ्या. मग त्या बाबड्याला आणा शोधून. चला बरं आपण जाऊ. चला चला तुम्ही चला. पहिला आता या बाबड्याकडे जरा बेत बघावं लागणार आहे त्याचा. कुठं गेला असेल ते खळं करू आणि ह्या बायांचे पैसे द्यावंच लागते ना आता.